1 2 3 लेट्स प्ले. पहिला बॉल. टॅपिंग क्रिकेट मिडऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि या ट्रॅव्हल झालेल्या बॉलवर मात्र 1 रन कंप्लीट केली. बंटी खाडेकर आणि प्रेम म्हात्रे याची सलामी जोडी मात्र श्री गणेश वल्लभ संघाची. तर गोलंदाजी मात्र शनिकृपा कोपरा संघ. पहिल्या बॉलवर मात्र बंटीने 1 रन कंप्लीट केली. हा एक चांगला बॉल आहे. तर सन्माननीय एस पाटील कंस्ट्रक्शन मॅनेजिंग डायरेक्टर परेश पाटील वल्लभ यांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने आपला आम्ही आभार व्यक्त करतो. अक्षय पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. क्या बात सुंदर व्हेरिएशन. नक्कीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि त्या बॉलला मात्र स्लो ड्रॉप केला त्यानं आणि त्याच्यामुळे नीचे समजलं नाही प्रेम म्हात्रेला आणि प्रेम म्हात्रे मात्र खेळतोय लागोपाठचा हा दुसरा डॉट बॉल. अक्षय पाटील 3 बॉलमध्ये 1 रन संधी दिली आणि ती 1 धाव मात्र बंटीनं कंप्लीट केली आहे. स्वतःचा आणि संघाचं एक खातं उघडलं 1 न. परंतु या मैदानावरती आज 52 धावा पाठलाग झाला आणि त्यानंतर मात्र मागचा सामना कमालीचा उत्तम राहिला हाय स्कोअरचा. रिस्क बनवू शकली असती. क्षेत्ररक्षक थोडा ताच पडला अन्यथा हे रिस्क बनवू शकली असती. 1 रन्स कंप्लीट केली. 1 रननं मात्र प्रेम मात्र आपलं स्वतःचं खातं उघडतोय पण त्यासाठी मात्र त्याला 3 बॉल मोजावे लागलेत. 4 बॉलमध्ये आतापर्यंत विचार केला तर 2 धावा करावे लागलेत. श्री गणेश वल्लभ आत्ताच एक जेव्हा वल्लभ संघ जिंकलाय आणि वल्लभची ही दुसरी टीम. फिरकी अक्षरशः फिरवलंय. फलंदाज बंटी खाडेकर मात्र विचार करत राहिला की नेमका हा बॉल कुठे चाललाय. पहिल्यांदा वाटलं की स्लोवर आहे. चांगला फटकावतो लॉंग ऑफच्या दिशेतून जसा टप्पा पडला गिरकी घेतली ऑफ ब्रेक पाहिली आणि तिथे मात्र बॉल जाऊन सरळ बॉडीवर आदळला. उत्तम बॉल उत्तम. 5 बॉलमध्ये आतापर्यंत निव्वळ 2 धावा. अक्षय पाटील सुंदर गोलंदाजी करताना पाहतोय. फेरबदल करतो क्षेत्ररक्षणामध्ये. आणखीन एक चांगला बॉल लॉंग ऑफ आणि वाईडिश मिड विकेट असे डीपला 2 क्षेत्ररक्षक त्यांनी तैनात केले आणि पहिलं पॉवर प्ले षटक अक्षयनं काय हाताळलाय. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा बॉल आणि इथे मात्र 1 षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा. तर इथे सन्माननीय विलास शेठ घरत माजी सरपंच पापडीचा पाडा स्वर्गीय नाना शेठ घरत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर विलास शेठ यावं आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आणि पालेबुद्रुक गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व प्रशांत म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण रोहित भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व व्यासपीठावर पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने आपलं स्वागत आहे. चला फिल्डिंग लावा. 20 मिनिटामध्ये लक्षात घ्या की आपल्याला पहिली 4 षटकं टाकणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे टाईम लिमिट्स फार महत्त्वाचं आहे. टाईम मॅनेजमेंट. मुख्य पंच पाहतोय आपण 40+ लिजन खेळाडू अशोकजी उलवेकर ओळख राहिली आहे या गावची आणि त्यानंतर माता द्वारकानाथ सोरगे. दुर्गेश ठाकूर गोलंदाजीच्या उंबरठ्यावर उभा आहे. वेळ नका घेऊ. लक्षात घ्या की 20 मिनिटामध्ये आपला टाईम अलर्ट आहे इकडे. त्याच्यामुळे तुम्हाला 20 मिनिटामध्ये षटकं 4 टाकणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल वारंवार करतायत. बॉल टाकायला वेळ चाललाय लक्षात घ्या तुम्हीही. आम्ही वारंवार सांगतोय. सरळ स्लॉटमध्ये आलाय. ती जागा थोडी आखूड आहे आणि तिथे मात्र मिड विकेटची सीमारेषा सहज क्लिअर केली जाते. प्रेम मात्र दाखवला हा आसमान. ठोकला षटकार. हॅलो. तर यावेळी आमचे सन्माननीय वल्लभगावचे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व सन्माननीय प्रभाकरजी शांताराम पाटील वल्लभ या साहेबांचं इथं शुभ आगमन झालं. त्यांचं
पालेश्वरी चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. पहिल्याच बॉलवर मात्र आसमान दाखवलं आणि पहिल्या षटकामध्ये काय घडलंय त्याहीपेक्षा आम्हाला मोठं आव्हान उभं राहायचं आहे हे दाखवताना प्रेम म्हात्रे. दुर्गेश ठाकूरवर प्रहार झालाय, उत्तम फटका. और एक धमाका. इट्स अ क्लिअर. स्लॉटमध्ये पडला, प्लॉटच्या बाहेर भिरकवला, समोर पडलेला बॉलला इथे मात्र माणुसकी दाखवली जाणार नाही. सरळ ठोकला दुसरा उंच षटकार. अगदी समोर बॉल आला आणि त्याच्यामुळे विचार विनिमय केला जातोय, परंतु फलंदाज प्रेमनं मात्र कोणतंही प्रेम नाही दाखवलं, दया नाही दाखवली. प्रेम म्हात्रे 5 बॉलमध्ये तब्बल 13 धावा, ज्याच्यामध्ये 2 षटकार ठोकलेत. दुर्वेश ठाकूर गोलंदाजीच्या मार्कवर आहे. थर्ड इन अ रो. इट्स अ मायटी. क्या बात. सलग ठोकला जातोय हा तिसरा षटकार आणि दुर्गेश ठाकूरवर मात्र कडा प्रहार. क्या बात. लाजवाब फलंदाजी, अतिशय उत्कृष्ट दर्जाची ही फटकेबाजी, आपल्या धावांना बळ देणार ही कामगिरी. श्री गणेश वल्लभ संघाचा सलामीर प्रेम मात्र अक्षरशः बरसलाय आणि दुर्गेश ठाकूरला दाखवले जात आहेत पहिल्या 3 बॉलवर 3 षटकार. फिरकीचा ताल पाहिला. इथे गरज होती का इथे मिसकम्युनिकेशन, संवाद चुकला. मेसेज पाठवायचा होता दुसरीला, गेला तिसरीला आणि त्याच्यामुळे पहिला बाद झाला. चांगला बॉल गिरकी घेणारा क्षेत्ररक्षक मात्र सेकंड स्लिपमध्ये बॉल गेला, सरळ धावा सुटला बंटी आणि इथे मात्र बहुमूल्य विकेट. गरज होती का. जर प्रेम धावा जमवत होता तर कदाचित प्रेमनं बंटीला आऊट केला असतं तरी चाललं असतं, परंतु मात्र स्वतःची विकेट सॅक्रिफाय केली आणि 3 सलग षटकार ठोकणारा प्रेम मात्र बाद. विनय गावन श्री गणेश संघाचा मास्टर माइंड खेळाडू, 1 मॅन आर्मी. जेव्हा खेळतो तेव्हा या मैदानावरती प्रत्येक मैदान गाजवण्यासाठी विनय गावनची ओळख राहिली आहे. तो विनय गावन यंदाच्या मोसममध्ये, यंदाच्या सीझनमध्ये थोडा शांत राहताना पाहिला आपण, परंतु अजून इथूनही चांगला खेळाडू काय करेल. बंटी खाडेकर ऑन स्ट्राईक अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षकाने मात्र बॉल आणि सीमारेषेमध्ये पाय टाकलाय. इट्स अ रिस्क. पुन्हा एकदा किती आउटफील्ड फास्ट आहे. बॉलला काय सुंदर स्टॉप केलं आणि लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवर मात्र इथे फलंदाज परतीच्या प्रवासाला लागलाय. विनय गावन प्लॅटिनम डक स्ट्राईकवर न जाता तो मात्र परतला. ज्या विनय गावनच्या खांद्यावर मोठी जबाबदारी नेहमीच असते वल्लभ संघाची, तो विनय गावन मात्र बॅक टू पॅव्हिलियन. हॅलो. तर यावेळी पाहिलं तर पालेश्वरी क्रिकेट संघाला आणि स्पर्धेसाठी वल्लभगावचे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, एक व्यावसायिक व्यक्तिमत्व सन्माननीय प्रभाकर शांताराम पाटील सर यांच्याकडून या स्पर्धेसाठी 7,000 रुपयाचं रोख धनराशी प्राप्त झाली. त्यांचं पालेश्वरी क्रिकेट संघाच्या वतीनं हार्दिक आभारी आहे. तसेच सन्माननीय मारुती पाटील वल्लभ या साहेबांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतो का आपण यायचं आहे मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे. बंटी खाडेकर
आता मात्र स्ट्राईकवर लागोपाठच्या 2 बॉलवर 2 मोठे विकेट रनआउट. त्याच्यामुळे दुर्गेश ठाकूरनं मात्र इथे निस्वास टाकलाय. पहिल्या 3 बॉलवर खरपूस मार खालाय. आखिरकार आखूट टप्प्याचा हा बॉल तिथे कॅच नाही. तिथे एकदा बॅटला लागला ना बॅटला की बॉल सीमारेच्या बाहेर. आणि मी म्हटलं होतं की या षटकामध्ये कदाचित आणखीन एक षटकार पडेल आणि तो षटकार मात्र पडला. इथे दाखवला षटकार आणि या धावपळकावर धावा लागल्या त्या तब्बल 27 धावा. दुर्गेश ठाकूरच्या या षटकामध्ये तब्बल 25 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 2 धावा. मी तर म्हणेन की अक्षय पाटीलचा एंड बदलला, एंड चुकला. कारण ज्या प्रकारे क्रिकेटमध्ये तुम्हाला मैदानाचा लेखाजोखा बघावा लागतो. कोणत्या एंडनं धावा येत आहेत, कोणत्या एंडनं धावा थांबतायत, कोणत्या गोलंदाजाला तिकडून गोलंदाजी द्यायची आहे, हे सगळे परिपक्वता असायला हवी. पण त्यासाठी तुम्हाला प्रमोद सर एक मॅच अगोदर यावं लागेल. परंतु आजकाल एवढं कुठं वेळ आहे आपल्याकडे. आपण टॉस उडवायला कट्टूकडे येतो आणि एकाच दिवशी 3 ठिकाणी खेळतो. त्याच्यामुळे थोडंसं घाई गडबडीचं क्रिकेट आहे. जिंकलो तर आम्ही, हरलो तर तुम्ही. पॅकर्सची टीमला असतात. त्याच्यामुळे लगी तो छगी नाही तर दिल लगी चालूच आहे. अक्षय पाटील ज्यानं पहिल्या षटकामध्ये फक्त धावा दिल्या त्या 2 तो अक्षय पाटील गोलंदाजीच्या मार्कवर तर स्ट्राईकवर असेल निर्भय पाटील. आणखी एक चांगला फलंदाज निर्भय त्यानं खेळणारा. स्लोअर बॉल इथं मात्र खूप बाहेरून गेला ऑफ स्टंपच्या. पंच डीके दर्शवतील वाईट बॉल. निर्भय ऑन स्ट्राईक. शांत सामना सुरू आहे. 28 धावा, चांगली धावसंख्या उभारली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 होत्या, यानंतर मात्र 25. चांगली गोलंदाजी, व्हेरिएशन राहिलं आहे. कारण अक्षयने पहिलं षटक सुद्धा गाजवलं आहे. कारण प्रत्येक बॉल वेगवेगळ्या प्रकारे टाकण्याचं धाडस या गोलंदाजामध्ये आहे. पहा थोडीशी फिरकी पाहिली आपण. फटका चांगला आहे. हा फटका सजलाय. काय सुरेख फटका. निर्भय पाटीलनं दाखवलं आसमान. अकूट टप्प्याच्या बॉलवर अक्षय पाटीलला या षटकानं मात्र धावपळक भरधाव वेगानं धावतोय. 34 धावा. अकूट टप्प्याचा बॉल निर्भयनं निरखून पाहिला आणि अक्षयला विकेटची सीमारेषा क्लिअर केला. अहिबाज झेल चांगला टिपला तिकडे. आणखीन एक अकूट टप्प्याचा बॉल, पण इथे मात्र बॉल फिरला आणि फिरलेल्या बॉलवर डावखुरा फलंदाज निर्भय ही चकला. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये पाहतोय आपण. सुरेख दूर राहिला बॅट्समॅन पासून. पुन्हा एकदा अक्षयजी पाटील. व्हेरिएशन. लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल झाला. धाव मात्र मिळते फक्त आणि फक्त 1. इथे धावा किती येतील? 2 धावा या बॉलवर आल्या आणि या 2 धाव्यानं .4 चेंडूचा खेळ संपलाय. 2/36. तर पहा इथे आयोवा कॅचसाठी बक्षीस. बेल्स तुटली आहे. यस, बेल्स घेऊन जा. अवधूत बेल्स बघ. तर आपण पाहिलं की आयोवा कॅचसाठी इथं बक्षीस आलेलं आहे. पहिला आयोवा कॅच जिंकला मारला होता तुम्ही अवधूत, मात्र त्याच्या दुसरा आयोवा कॅच सार्थक भोपीने मारला आहे. तर नक्कीच आमचे सन्माननीय दिलीपजी वासकर यांच्याकडून तर सार्थक भोपीला इथे आयवा कॅचचं बक्षीस झाले. सन्माननीय
ग्रामपंचायत पालेबुद्रुकचे माजी सरपंच सन्मान्य दिलीपजी वास्कर यांच्याकडून. तर आज पाहिलं दिनेश सर, संपूर्ण पालेश्वरची यंगस्टर उभरती टीम आमच्या आयवा कॅशसाठी सज्ज आहे. पहिला झेल टिपला होता सार्थक म्हात्रेने. तर अनिल टेंबे प्लीज आपण यायचं आहे. अनिल टेंबे प्लीज आपण या मंचावरती, कारण आपल्याकडे बेल्स आहे का उपलब्ध? अनिल टेंबे, एक बेल्स इथे तुटलेली आहे. तर अनिल टेंबे प्लीज आपण या, आपल्याकडे बेल्स उपलब्ध आहेत. आपण आयवा कॅश घेतली, दिला का? ओके. तर यावेळी वलप गावचे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व सन्मान्य ज्ञानेश्वर पाटील वलप, सार्थक राजू पाटील वलप, उपसरपंच वलप, तसेच सन्मान्य मारुती शेट पाटील या साहेबांचं इथं शुभ आगमन. त्यांचं या साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं पालेश्वरी क्रिकेट संघाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभारी आहे. बंटी खाडेकर 5 बॉल्समध्ये 8 धावा, निर्भय पाटील 4 बॉलमध्ये 8 धावा. एक षटकार, एक दोरीचा फटका निर्भय पाटीलने दाखवला आहे आणि तो 2 बॉल डॉट ही खेळला आहे. 2.4 चेंडूचा खेळ संपला आहे. 2 बाद 36 अशी धावसंख्या उभारली आहे. प्रथम फलंदाजी करताना श्री गणेश वल्लभ संघाने. शनिकृपा कोपरा मात्र एक बॅलन्स संघ आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे ती क्षमता राहिली आहे. फिरकीची जादूगिरी दाखवली जाते. निर्भयला मात्र खडे खडे खेळवला जातोय आणि हा मात्र आणखीन एक डॉट बॉल. ॲक्शन रिप्ले. अलॉंग दी कार्पेट. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होईल. रन मात्र मिळेल फक्त आणि फक्त एक. दुसऱ्या रनचा प्रयत्न जरूर करतोय, परंतु निर्भयला मात्र धाव एकच वर समाधान मानावं लागेल. 3 षटकांचा खेळ संपला. दाभोळकर धावा लागला. 2 बाद 37 धावा. फिल्डिंग लगेच लावा, कारण ऑलरेडी मध्ये थोडासा टाईमही गेला आहे आणि तुम्हाला विनंती असेल की आपण लगेच फिल्डिंग लावा. टीम मीटिंग फार वेळ घेत जाऊ नका. तर यावेळी वलपगावचे एक दमदार व्यक्तिमत्व आणि वलपगावचे उपसरपंच सन्माननीय राजू पाटील साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण अतिथी मंचावर यायचं आहे. आपलं सरचे स्वागत आहे. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर पाटील वलप आपणसुद्धा या मंचावरती उपस्थित राहायचं आहे. राजू पाटील सरपंच, विद्यमान सरपंच वलप, आपण मंचावर यायचं आहे. तसेच सन्माननीय महेश भोईर कोलवाडी या साहेबांना सुद्धा विनंती आहे की आपण या मंचावरती यायचं आहे. आपलं सरचे स्वागत आहे. तर नेक्स्ट मॅचसाठी कॉल करा. नेरे संघात संघनायक आणि तलोजा मजकूर भोईरपाडा दोन्ही संघात संघनायक टॉससाठी संपर्क साधा. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघात संघनायक असून टॉस होणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे नेरे आणि तळोजा मजकूर भोईरपाडा दोन्ही संघाच्या संघनायकांना लगेचच टॉससाठी संपर्क साधायचा आहे. गोलंदाजीच्या मार्ग गोलंदाज बंटी ठाकूर. चांगला फटका. पुन्हा एकदा मिड विकेटला फक्त ट्रॅव्हल होतोय. धाव मात्र मिळते 1. कारण बंटी ठाकूरचा विचार केला तर बेलोलीच्या रजनीमध्ये कोपराकरांनी कमी पैसे लावले असतील बंटीवर, परंतु बेलोली गावातील अनेक दर्दी प्रेक्षकांनी बंटी ठाकूर जास्त पैसे लावले होते. बेलोली आणि कोपरा म्हणजे बंटी याचं चांगलं कनेक्शन राहिलं आहे.
कारण संध्याकाळी त्यांच्याकडेच जातात माणसं. बंटी टू बंटी, कोणाची वाजेल घंटी, कोण ठोकेल मोठा फटका की कोण टाकेल डॉट. एक बंटी गोलंदाजीचा मार्कर बंटी खाडेकर, बंटी ठाकूर, बंटी खाडेकर हा मात्र प्रभाव दाखवतोय. ती एरिया कॅप्चर केली आहे बंटीनं, ठोकलाय हा मात्र षटकार. उंची कमी पडली की काय इकडून काही दिसलं नाही, परंतु चांगला फटका. आतापर्यंत हा मला तर वाटतं तिसरा फटका. 2 षटकार बंटी खाडेकरचे. बॉल काय थर्ड अंपायर. तर ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. तिसरे पंच इथे आयोजक रेडी आहेत. गोलंदाजी लक्षात घ्यायचं की आपल्यावर मात्र ऑब्जेक्शन आहे. बंटी ठाकूर 2 बॉलमध्ये 7 धावा. स्लो ओव्हरला रीड केलं आणि रीड केल्यानंतर मात्र सरळ बंटीनं फिरकावलं. बंटी खाडेकर ऑन फायर, ठोकला जातोय त्याच्या बॅटमधून सलगचा हा तिसरा षटकार. अतिशय उत्तम दर्जे धावसंख्या उभी केली आहे आणि धावा लागल्या तर तब्बल 50 धावा. अतिशय उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी षटकारांची भाषा राहिली आहे. कारण 3 षटकार ठोकले प्रेम मात्रेनं, 3 षटकार ठोकले बंटी खाडेकरनं आणि 1 षटकार ठोकला निर्भय पाटीलनं. असे एकूण 7 षटकार या इनिंग्समध्ये लागलेत आणि त्या 42 धावा. धाबळकर 50 धावा लागत आहेत. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग उत्तरार्धामध्ये मात्र कोपरा संघाला करावा लागेल. शनी कृपा कोपरा. मोठी फटकेबाजी आणि बंटी खाडेकरच्या चुकीमुळे खऱ्या अर्थानं पहिला फलंदाज रनआउट झाला प्रेम मात्रे. नंतर विनय गावड शून्यावरती परतला. ती चूक भरून काढताना पाहतोय आपण. सुरेख फटका पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेनं शतक्षेत धावतोय, उचलतो, फेकतो आणि आता स्वतःही कदाचित आऊट झाला असता. ही डेंजर रन होती. पोचू शकला नसतात, परंतु कीपर मात्र बॉल नीट पकडू शकला नाही आणि स्टिकवर लावू शकला नाही. त्याच्यामुळे जीवनदान मिळतोय आणि बंटी खाडेकरला माहिती आहे की इथून धावा मला जोडाव्या लागणार आहेत. फेकी पाहतोय आपण, अचूक फेकी झाली आणि कीपर मात्र दूर राहिला. 101% बंटी परतला असता. जोरदार अपील, चेंडूचा पाठलाग होतोय जरूर. धावा 2 धावा जोडल्या गेले. इथे मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने बॉल आला आणि बंटीने या धावा जोडल्या 2. या 2 धाव्याने तो 24 पर्यंत पोहोचतोय. चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये त्याचा मात्र सिंहाचा वाटा आता राहिला आहे. फलंदाजांना बाद करण्यामध्ये सुद्धा सिंहाचा वाटा राहिला आणि बंटी खाडेकर धावा जमवण्यामध्ये सुद्धा आता क्लास खेम राहिला. आणखीन एक चांगला फटका. स्वीट साऊंड पाहतोय, पण साऊंड मात्र धावा देईल तब्बल फक्त 1. फेकी होतीये. 1 धाव्यावर समाधान मानावं लागेल. 4 षटकांचा हा खेळ राहिला आतापर्यंत. 2 बाद 55 धावा. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळ बंटी खाडेकरचा या मैदानावरती पाहायला मिळतोय. 10 बॉल्समध्ये तो ठोकतोय तब्बल 25 धावा. तर हॅलो, यावेळी आमचे सन्माननीय वलभगावचे उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि नाईट स्पर्धेचे दमदार आयोजन आणि वलभगावचे सन्माननीय विद्यमान उपसरपंच आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी रोख रक्कम 51,000 रुपयाचं धनराशी प्राप्त केली ते आमचे सन्माननीय भोरनाथ पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं या पालेश्वरी क्रिकेट संघाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. तसेच देवीचा पारचे सन्माननीय सूर्यकांतजी पाटील साहेबांचं सुद्धा इथे शुभागमन झालं आहे. त्यांचंसुद्धा पालेश्वरी क्रिकेट संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. पाहुण्यांचं स्वागत आणि त्याचबरोबर ड्रिंक्स ब्रेक, स्ट्रॅटर्जिक टाईम आउट. त्याचबरोबर आमचे गावचे उत्कृष्ट गायकवादक सन्माननीय प्रशांतजी म्हात्रे साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती असनस्त व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. यावं प्रशांतजी म्हात्रे आपण. आणि स्पीडअप करा पा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. चला फिल्डिंग लावा लगेच. ऑलरेडी थोडासा उशीर या सामन्यात झाला. बंटी ठाकूर षटकामध्ये धावा आल्या तब्बल 18.
त्याच्यामध्ये 2 चांगले षटकार दाखवले बंटी खाडेकर आणि बंटी खाडेकर पुन्हा ऑन स्ट्राईक. सहा बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे आणि 6 बॉलच्या या फर्स्ट इनिंगमध्ये टार्गेट काय सेट केलं जाईल. आतापर्यंत तरी निर्भयनं 10 धावा ठोकले, त्याच्यामध्ये 1 षटकार राहिला निर्भयचा, परंतु जमेची बाप बंटी खाडेकरनं ठोकलेले 3 षटकार सलग. गोलंदाज पाहतोय, गोलंदाजीच्या मार्कवर साहिल. साहिल ठाकूर गोलंदाजीच्या मार्कवर, स्ट्राईकवर मात्र बंटी खाडेकर. डावखुर या बॉलला मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं जणू काही आपल्या खेळाडून दाखवतोय माझ्यामध्ये ही ती क्षमता आहे. क्षमता सिद्ध करणारा बंटी खाडेकरचा त्याच्या इनिंग मधला 4था षटकार. काय फलंदाजी राहिली आहे. अफलातून इनिंग सजवली जाते, बिल्टअप केला जातो आपल्या इनिंगला. 61 धावा प्रकारची लागतायत. आणखीन एक क्रॅकिंग पॉइंटच्या मधून मात्र चेंडू फटकावलाय. डीपला क्षेत्राची तैनात आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न राहिला आहे आणि तो सुखरूप क्लिअर. आता मात्र बंटी खाडेकरला कळतोय की धावा माझ्या जमलेत, आता मी कुठेही मारला तरी फटका मारेन आणि त्या दिशेने मात्र स्वतः रिस्क घेत तो मात्र दुसरी रन कंप्लीट करतोय. आणि निर्भयला ही तीच गरज आहे, ते ओळखणं गरजेचं आहे की धावा जमत आहेत. त्यामध्ये बंटी खाडेकरच्या बॅटमधून 12 बॉलमध्ये 33 जोडलेत त्यांनी. और एक धमाका, इट्स अ मायटी. विचार केला जाईल. क्या बात, लाजवाब फटकेबाजी. फक्त आणि फक्त षटकारांची भाषा. या दरम्यान निवेदन येतोय तलोजा मजकूर भोईरपाडा संघात संघनायका नेरे संघात संघनायक रेडी आहे. तरी पण मी तलोजा मजकूर भोईरपाडा संघात संघनायकाला विनंती करेन की आपण टॉससाठी लगेच संपर्क साधायचा आहे, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस अनिवार्य राहील. 13 बॉल्समध्ये 39 धावा. दुसऱ्या रनचा प्रयत्न यासाठीच होता की फक्त बंटी खाडेकरला स्ट्राईकवर आणायचं आहे. 1 रन त्यानं कंप्लीट केली आणि दुसऱ्या रनसाठी एकाच इनिंगमध्ये तिसरा फलंदाज रनआउट. एकूण 70 धावा आणि 3 फलंदाज, 3 रनआउट. हा फटका चांगला आहे. रिकामी जागा हेरली जाईल का? 2 रन कंप्लीट केल्या जातीलच, कारण फक्त आणि फक्त बंटी खाडेकर ऑन स्ट्राईक यायचा आहे. तिसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल, जातोय. परंतु आज बलवत्तर आहेत नशीब बंटीचे नशीब बलवत्तर आहेत. 3 रन त्यानं कंप्लीट केलेत. उत्तम दर्जाची रणविरुद्ध विकेट राहिली आणि इथे मात्र 3 धाव्यानं 73 धावा. बॉल राहील शेवटचा. 73 धावा. नवीन फलंदाज शुभम पाटील कशा धावा जोडेल अंतिम बॉलवर. कदाचित बंटीने 1 रन कमी घेतली असती तर मला असं वाटतं चालली असती या बॉलवर, परंतु बंटीने मात्र अंतिम बॉलवर 3 रन घेतल्या आणि 1 बॉल शिल्लक असताना मात्र स्ट्राईक दिली शुभम पाटीलला. परंतु जर का शुभमनं मोठा फटका घेतला तर जो ध्येय आहे तर ध्येय कंप्लीट केलं जाईल. गोलंदाज साहिल पुन्हा एकदा रेडी. साहिल ठाकूर. रिकामी जागा हिरली जाईल. धावा किती जोडल्या जातील? सिंगल कंप्लीट, 2 कंप्लीट. तिसऱ्या रनचा प्रयत्न राहील का? पण नाही. समाधान मानलं ना. अखेरकार 15 बॉलमध्ये 43 धावांचा विस्फोटक खेळ बंटी खाडेकरचा राहिला आहे. एकदा कौतुक केलं जाईल. म्हटलं जातं की इथं केलं इथंच फेडायचं. त्यांच्याकडून 2 फलंदाज अनावधानाने रनआउट झाले. त्यानंतर सगळी जबाबदारी या सामन्याची आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि बंटी खाडेकरनं मात्र किल्ला लढवला आणि तब्बल वैयक्तिक 15 बॉलमध्ये त्यानं 43 धावा उभ्या केल्या.
5 सेकंडच्या खेळामध्ये 75 धावांचं भलं मोठं आव्हान शनी कृपा कोपरा संघासमोर उभं आहे. आता या 76 धावांचा पाठलाग कसा केला जाईल. फिल्डिंग लावायचं लगेच विनंती करेन मी वलभ संघाला आणि त्याबद्दल वळूया आपण लगेचच यामध्ये मेन टाईममध्ये जिथे केलं जाईल टॉस असेल आमचे महागुरू गडगे सर. थँक्स दिनेश पाटील सर. इथे नाणेफेक केली जाईल वासुदेव शेठ तांडेल साहेब की ज्यांच्या वतीने या स्पर्धेला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. त्यांच्या शुभास्ती नाणेफेक संपन्न होईल. श्रीदत्त कृपा भोईर पाडा क्रिकेट संघ तलोजा मजकूर आणि श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे या दोन क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जात आहे. त्यांच्या समीपेत माजी सरपंच दिलीप शेठ भास्कर यांना मी पाहतो. नाणेफेकीचा कौल इथे शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे या दोन्ही क्रिकेट संघाला प्रथमतः आम्ही इथे शुभेच्छा देतो. संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असणार आहे. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण स्वीकारलेला आहे. 2025चा जर विचार केला 2024 प्रकाश ज्योतातील क्रीडा स्पर्धेचा जर आपण विचार केला तर श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे क्रिकेट संघाची आस्थागत कामगिरी कशी राहिलेली आहे. कामगिरी चांगली झाली नाही पण या स्पर्धेमध्ये चांगली करायची. एकंदरीत पालेश्वरी आमच्या मित्रमंडळाच्या वतीने पालेश्वरी चषक 2025 ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. तुम्ही स्पर्धेचा घटक बनलेला आहात. इथल्या आयोजनाबद्दल काय आपण प्रतिक्रिया देऊ शकाल. कसं आयोजन वाटलं आपल्याला. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी अजून चांगला केला. क्षेत्ररक्षण जिंकल्यानंतर तुम्ही नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणकडनं पसंत केलेलं आहे. तत्पूर्वी दोन्ही संघनायकांचा इथे आपण सन्मान करूया. मी माजी सरपंच आदरणीय दिलीप शेठ भास्कर अजयदादा मोरावकर यांना आमंत्रित करतो की आपण शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे संघाचे संघनायक धनेश गवते यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन आमचा त्रिवेणी संगम जितेश म्हात्रे आहेत. यानंतर भोईरपाडा क्रिकेट संघाचा श्रीदत्त 11 भोईरपाडा क्रिकेट संघाचा सुद्धा यथोचित गौरव इथे केला जाईल पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने. तर इथे श्रीदत्त कृपा क्रिकेट संघ भोईरपाडा तलोजा मजकूर विभागातील हा संघ आहे आणि त्यांचा यथोचित सन्मान पालेश्वरी कमिटीच्या वतीने ते केला जात आहे. तर सोमनाथ भोईर तलोजा मजकूर यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि प्रभाकर शेठ पाटील वलभ तर त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी 7,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य करण्यात आलेल्या प्रभाकर या प्रभाकर शेठ पाटील प्रभाकर शांताराम पाटील वलभ आमचे अग्निशमन दलामध्ये कार्यरत असणारे अग्निशमन दलातील एक उत्तम अधिकारी कर्तव्यदक्ष अधिकारी सूर्यकांत पाटील यांना इथे आम्ही पाहतो. त्यांच्या समेवेत अल्पेश म्हात्रे देवीचा पाडा इथे उपस्थित आहात. आपलंही स्वागत आहे. सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील वलभ यांचा यथोचित सन्मान पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने ते केला जाईल. संदीपदादा म्हात्रे यांना मी पाहतो. आमचे मित्र गोविंद शेठ म्हात्रे यांचे ते सुपुत्र आहेत. दिलीपदादा भास्कर माजी सरपंच हेमराजदादा म्हात्रे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि त्यानंतर आमचे अजयदादा मोरावकर एक दिलदार व्यक्तिमत्व या सर्व आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील वलभ यांचा सन्मान इथे केला जात आहे. आणि त्यानंतर सत्र संपल्यानंतर आपण सूर्यकांत पाटील देवीचा पाडा एक अग्निशमन दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत आणि त्यांच्या समेवेत अल्पेश म्हात्रे देवीचा पाडा यांचा आपण यानंतर सन्मान करू. चला सूर्यकांत पाटील या आपला सन्मान केला जाईल आणि अल्पेश म्हात्रे या आपला यथोचित सन्मान पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने केला जात आहे. चला सामन्याकडे बोलूया. बंधू यांच्याकडे तत्पूर्वी सन्मान इथे होते की गर्द अंधारातून किरण आशाचा अग्निशमन दलामध्ये कार्यरत असणारे अग्निशमन दलातील एक कर्तव्यदक्ष अधिकारी आणि आपला अग्रीबाणा सन्माननीय सूर्यकांतदादा पाटील देवीचा पाडा यांचा सन्मान केला जाईल आणि अल्पेश आपण या आपला सन्मान केला जाईल. हो टू कॉमेंट्री बॉक्स दिनेश बंधू यांच्याकडे बोलूया. थँक्यू सो मच महागुरू गडगे सर. इथे मात्र धावांचा फ्लो सुरू झाला आहे. दुर्गेश ठाकूर ज्यानं मात्र पहिला बॉल डॉट खेळला त्यानंतर मात्र कव्हर पॉईंट्समधून ठोकलाय. हा भरधाव वेगानं जाणारा चौकार. चांगला चौकार दाखवला आणि या चौकानं मात्र गिरादे स्पष्ट केले की आम्हाला 76 धावांचा पाठलाग करायचा आहे.
दुर्गेश ठाकूर ऑन स्ट्राईक. क्या बात, काय सुंदर बॉल शुभम पाटीलचा पहा. परफेक्ट यॉर्कर होता, तेवढा सक्षम त्यानं दुर्गेश ठाकूरनं खेळून काढला आणि हा बॉल झाला डॉट. एक चौकार जरूर खाला, पण त्यानंतर मात्र पुनरागमन करणारा गोलंदाज राहिलाय शुभम. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. धावांचा डोंगर उभा आहे. धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र एक मोठी झुंज द्यावी लागणार आहे ती दुर्गेश आणि नीरजला. झुंज जारी आहे, परंतु कनेक्ट नाही होते. वेट केलं, रन नाही घेतली, रिस्क नाही घेतली नीरजनं, कारण धावांचा डोंगर उभा आहे. त्याच्यामुळे विनाकारण रनआउटची विकेट फेकण्यात काहीच मिनिंग नाही आहे. एकाच दुसऱ्या षटकामध्ये धावा कमी आल्या तरी या धावांचा पाठलाग होण्याचं धाडस दाखवण्यासाठी प्रयत्न केले जरूर जातील. गोलंदाज शुभम पाटील 4 बॉलमध्ये 1 चौकारासहित 4च धावा. काय सुंदर गोलंदाजी राहिली आहे. शतक्षर मात्र चेंडू उचलला 30 यार्डाच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आणि फक्त धाव आली ती फक्त आणि फक्त 1. मिडॉनच्या अगदी बाजूनं चंद्रशेखरनं हा बॉल उचलला. गोलंदाजी काय कमालीची राहिली आहे. 5 बॉलमध्ये फक्त 5. नीरज ऑन स्ट्राईक फर्स्ट टाईम या षटकामध्ये आणि या इनिंगमध्ये सुद्धा. पहिला बॉल डॉट, नंतर मात्र चौकार, नंतर डॉट डॉट आणि सिंगल. 5 बॉलमध्ये 5 धावा. 76 धावांचा पाठलाग करायचा आहे शनिकृपा कोपरा संघाला. अपील जोरदार राहिला आहे, पण तिथे मात्र पंच इशारा करतात की लेग स्टंप मिस करत होता, त्याच्यामुळे डॉट बॉल राहिला. परंतु या खेळामध्ये एक डॉट बॉलसुद्धा खूप महत्त्वाचा असतो. तो डॉट बॉल राहिला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. शुभम पाटील धावा मोजल्या 5 आणि धाबाकडे धावा लागल्या शनिकृपा कोपरा संघाच्या बिनबाद 5. चला फिल्डिंग लावा लगेच. विजय रोशन इथे सोमनाथ भोईर तलोजा मजकुरी यांचं आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर स्वागत आहे. आणि प्रशांत मात्रे इथे उपस्थित आहेत. इंडल्को कंपनीतील एक निश्चित स्वरूपात कार्यरत असणारे व्यक्तिमत्व. यावं आपण प्रशांत मात्रे, तुमचं पालेश्वरी चषकामध्ये सरसे स्वागत आहे. निर्भय पाटील गोलंदाजीच्या मार्कवर, तर स्ट्राईकवर मात्र दुर्गेश. क्या बात, सुंदर फटका होता. कव्हर पॉईंटमधून शतरक्षक डीपला कोण नाही आहे, प्रयत्न जरूर केला आहे 30 यार्डाच्या सर्कलमधल्या शतरक्षकानं, परंतु चेंडू मात्र तिथपर्यंत गेला जरूर, पण त्याला फसवत मात्र चेंडू हळवारपणे हळूहळू पाऊल टाकत कव्हर पॉईंटमधून गेला सीमारेषेच्या बाहेर आणि पहिल्या बॉलवर निर्भय पाटीलला दाखवला जातोय चौकार. 4 धावा. दुर्गेश ठाकूर आतापर्यंत 2 चौकारासहित 9 धावेवरती खेळतोय. इथून तुम्हाला गेअर बदलावा लागेल, कारण रिक्वायर्ड रन रेट 17.48, म्हणजे जवळजवळ प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 17.5 धावा जोडायच्या आहेत. त्या स्ट्राईक रेटनं तुम्हाला खेळावं लागेल. ते रन रेट तुम्हाला कवर करावा लागेल. लेफ्ट केलाय बॉलला आणि पंच मात्र इशारा करतायत वाईट बॉल. अशोकजी उलवेकर सर 40+ लिजेंड्स. वाईट बॉल. एक्स्ट्राचे रन मात्र येते आणि एक्स्ट्राच्या रननं 2 अंकामध्ये धावसंख्या जाईल ती बिनबाद 10 धावा. अजूनही 66 धावांची गरज आहे. आणखीन एक वाईड. लागोपाठचा दुसरा वाईड बॉल. पहिल्या बॉलवर चौकार आणि ते मात्र लागोपाठचा हा दुसरा वाईड बॉल. निर्भय पाटीलच्या गोलंदाजीमधून एक वाईट बॉलनं रन रेट जरूर ड्रॉप होतोय, परंतु इथे धावा अजून दिल्ली खूप दूर आहे. त्या दिल्लीचा पाठलाग करायचा असेल तर प्रवासाला लागावा लागेल. दुर्गेश ठाकूरचा प्रवासाला लागला, ज्या 2 चौकार ठोकलेत आणि या एंडनं धावा तुम्हाला ठोकाव्या लागतील, कारण एक सोपा एंड. हा बॉल चांगला राहिला अलॉंग दी कार्पेट. वाईट मिड विकेट म्हणजे काऊ कॉर्नरच्या दिशेनं
बॉल गेला धावा मात्र जमतील तब्बल 2 धावा. या 2 धावेनं धावफलक मूव्ह होईल, जाऊन ठेपेल. निर्भय पाटील आणखीन एक चांगला फटका कन्वर्ट करायचा होता, बॅटवर नीटचा आला नाहीये, त्याच्यामुळे धाव मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1 आणि 1 धावेनं 14 पर्यंत मजल मारली जाईल. एकीने दुहेरीनं फरक पडणार नाहीये निर्भय पाटील आणि टीमला, कारण आव्हान कडवं आहे, आव्हान मोठं आहे. बंटी खाडेकर आपण स्क्रीनवर पाहतोय, काही कमालीचा होतकरूपणा दाखवलाय बंटीनं. हा फटका फसलाय पण ड्रॉप होईल इन फ्रंट ऑफ प्लेयर आणि अशा प्रकारे 1 रन्स मात्र मिळते. इथून मोठ्या फटक्यांशिवाय गत्यंतरच नाही आहे, कारण 20 बॉल आणि तब्बल 61 धावांची गरज आहे. 20 बॉल आणि 61 धावा, प्रत्येक बॉलवर मोठा फटका अनिवार्य राहील, अन्यथा पालेश्वरी चषक 2025 स्पर्धेमधून तुम्हाला बाहेर व्हावं लागेल. कारण पूर्वार्धामध्ये श्री गणेश वल्लभ संघानं काही धावा जोडलेत. फटका फसला आणि खरी अर्थाने इथे मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या डोक्यावरून टोलवायचा होता फटका, परंतु लॉंग ऑफची सीमारेषा आणि एक्स्ट्रा कव्हरची सीमारेषेमधून शतशक भरता वेगानं आला आणि त्यानं मात्र एक चांगला झेल टिपत फलंदाज दुर्गेश ठाकूरचा संपवला खेळ. दोन संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहतो खऱ्या अर्थाने. आणि वल्लभ गावातील गणेश पाटील वल्लभ, राकेश पाटील, आकाश खाडेकर, प्रद्युम्न पाटील आणि कुमार पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आमच्या पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सरसे स्वागत आहे. सागर पाटील बुरदुल, सागर शेठ पाटील यांच्या वतीने स्पर्धेला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील बुरदुल, तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. अक्षय पाटील ऑन स्ट्राईक, 1 बॉल षटकातील शिल्लक आहे निर्भयचा. फाईन लेगला बॉल जाईल, क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे, त्याने मात्र चेंडू उचलला आदित्यनं आणि ते मात्र आदित्य बोधानाथ पाटील त्याने मात्र हा बॉल उचलला, फेकला, रन नाही आहे. अंतिम बॉल झाला डॉट, 2 षटकांचा खेळ संपला, 1 बाद, फक्त 15. बुद्रुक गावाचे पालेश्वरी दोन षटकांचा खेळ संपला. आता मात्र 18 बॉल आणि 61 धावांचं भलं मोठं आव्हान. चला सामना सुरू करा. विनय गावण जो प्लॅटिनम डकचा शिकार बनला होता, खऱ्या अर्थानं विचार केला तर श्री गणेश वल्लभ संघाचा हा एक स्टार खेळाडू आहे विनय गावण. इट्स अ ब्रँड. गोटप्प्याचा बॉल दिशा दिली आहे, फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे तैनात, त्याने मात्र उचलला, फेकला, तत्पूर्वी मात्र 1 रन कंप्लीट केली जाते आणि 1 रननं धावपळकर धावा लागतात, त्या 16 धावा. आदरणीय श्री भोलानाथ शेठ पाटील, उपसरपंच वल्लभ, त्यांच्या नावाची स्पर्धा काय रंगली वल्लभच्या मैदानावरती. मिनी वानखेडे आणि सालाबादप्रमाणे अतिशय उत्कृष्ट दर्जाची स्पर्धा त्यांच्या वतीनेही संपन्न झाली. त्यांचे आपण करूया स्वागत. इथं जोरदार अपील झालं
खेळाडूला विचारलं की अपील कसलं त्यांनाही कन्फ्युजनमध्ये येईल. कडचं होतं पैचीचं होतं नेमकं कसलं पण त्यांना माहिती दिलं तर दिलं आदित्य. रणनीती स्ट्रॅटर्जी क्लिअर असते आणि त्याच्यामुळे इथे आणखीन एक डॉट बॉल. हे डॉट बॉल मात्र शनिकृपा कोपरा संघाला अडचणीमध्ये आणतील. स्लोवर बॉल टाकण्याचा प्रयत्न राहिला आहे. फुल टॉस बॉल फटका फसला आणि या फुल टॉस बॉलवर सुद्धा फलंदाज होतोय बाद. लॉंगॉनच्या सीमारेषे लगत झेल टिपला आणि इथे फलंदाज क्रमांक 2 झाला बाद. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत आणि इथे मात्र अडचणीमध्ये शनिकृपा कोपरा संघ. 2 बाद 16 धावा फक्त 2.3 षटकाचा खेळ संपलाय. आता उरलेत 15 बॉल आणि तब्बल 60 धावा. हा तुमचा आवाज परत डीजे ऑपरेटर रोशन. जे तुम्ही आवाज करणार तो आवाज तुम्हाला रिफ्लेक्शनमध्ये येणार. ही खासियत राहिली आहे सँडी डीजेची. नवीन फलंदाज आपण पाहतोय राधे ठाकूर. अकोट बॉल इथे हितला जबा प्रयत्न. विनय गावंडचे गोलंदाजी मधला हा बॉल तर चांगला नव्हताच जरूर पण नशीब बलवत्तर आहेत. शॉर्ट फाईन लेगला काय झेल टिपलाय. राजनं मात्र राज केलं आणि इथे वाटलं की कदाचित हा चौकार जाईल परंतु या चौकाराला मात्र झेलमध्ये कन्वर्ट केलं आणि शून्यावरती फलंदाज झाला बाद. क्या बात. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी राहिली आहे विनय गावंडची. इथे मात्र 2 विकेट तो कमावतोय. अखेरकार हा फटका चांगला राहिला आणि इथे मात्र दाखवला आसमान. बंटीनं ठोकला षटकार. तसंही बरोबर आहे रोशन तुझं कारण वाघ पण रात्रीच येतात आणि तेच हे वाघ. चांगला षटकार दाखवला. या षटकारांची नितांत गरज आहे ते म्हणजे सैनिकृपा कोपरा संघाला. आणि अखेरकार हा मात्र डॉट बॉल टाकला विनय गावंडनं आणि अशा प्रकारे हे षटक संपलं. 3ऱ्या षटकानंतर धावा लागत आहेत त्या म्हणजे तब्बल 22 धावा. 3 बाद 22 12 बॉल आणि 54 धावांची गरज. फक्त टीम मीटिंग फार वेळ घेऊ नका ही विनंती आहे. 12 बॉल 54 धावा. पाली बुद्रुक गावाचे चला क्षेत्ररक्षण रचना लगेच त्वरित करून घ्यायची आहे बघा. श्री गणेश क्रिकेट संघ बोला पाण्याची पूर्तता केली जाईल. पाणी मैदानात इथे जात आहे. बारा बॉल आणि 54 धावांची गरज आहे. विनय गावांना 2 विकेट्स कमावल्या. 7 धावा त्यांना मोजल्या. धावांचा पाठलाग तब्बल 76 धावांचा करायचा आहे. पण सुरुवात मात्र शनिकृपा कोपरा संघाची जशी व्हायला हवी होती
तशी झाली नाही आणि त्याच्यामुळेच तिथे मात्र थोडासा अडचणीमध्ये राहिला. सुरुवातीमध्ये दुर्वेश ठाकूरनं 25 धावा एका षटकामध्ये मोजल्या आणि त्या धावानंतर मागणं ठरल्या. तर सामना सुरू करा आता. 12 बॉल 54 धावांची गरज. शुभम पाटील एक षटक फेकलं त्यानं ऑलरेडी. दुसरं षटक आपल्या वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक शुभम पाटील. हाही फटका फसला. इथे मात्र नीरज ठाकूरचा बेत चांगला होता की या एंडकडून धावा जमवाव्या लागतील, परंतु हा फटका फसला. 3 बॉल्समध्ये त्यांनी 3 धावा जोडल्या आणि तोही परतला. क्रमांक 4 फलंदाज बाद. आणि माणुसकीने या माणसानं असंख्य माणसं जोडलेत. कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, या माणसानं स्वभावानं जोडलेली माणसं आहेत. त्याच्यामुळे माणसाच्या श्रीमंतीपेक्षाही माणसाची वैचारिक श्रीमंती असणं गरजेचं आहे आणि विचाराने श्रीमंत असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय बोधाना पाटील उपसरपंच वलप यांचं हे संगीत. अमित तांबोली बॅटची काढा लागली आणि इथे मात्र एक चांगला चौकार जातोय. थर्ड मॅनची सीमारेषा क्लिअर होतीये. पहिल्या बॉलवर मात्र पहिल्या बॉलला फेस केला अमित तांबोलीनं, दाखवला चौकार. शुभम फुलटॉस बॉल पुन्हा ती दिशा, पण इथे मात्र शतरक्षक नाही चेंडू पकडू शकला. एकच रन मात्र मिळेल. एका रननं दबळकर धावा लागत आहेत, त्यामुळे तब्बल 27 4/27 धावा. अमित तांबोली मृदंगमणी क्षेत्रातील एक मोठं नाव आहे मित्रांनो. अतिशय उत्तम पखवाज वादक म्हणून जी ओळख राहिली आहे त्या आदरणीय अमितजी तांबोली यांचे आपण करूया स्वागत. उत्तम खेळाडू म्हणजे अनेक प्रत्येक क्षेत्रामध्ये या माणसाची चांगली कामगिरी राहिली आहे. बंटी ठाकूर ऑन स्ट्राईक. हा चांगला बॉल, परंतु चांगला बॉलला धाव मात्र मिळेल फक्त आणि फक्त एक. फिकी स्ट्रायकिंग एंडला झाली. एका धावेनं धावफलक 28 वर जाऊन टेपला. हा सामना एकतर्फी चाललाय. 8 बॉल 48. आठ 48. क्या बात. आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये लेग साईडचा पंच कधीच तुम्हाला आवड देऊ शकत नाही मित्रा, हेही लक्षात घ्या. तरी पण मला वाटला दम दिला की काय याला पंचांना. आऊट एम्पायर. अंपायरनं विचार केला करू तरी काय, असलं तरी देऊ शकत नाही, कारण मुख्य पंचांकडेच अपील राहतं कडचं. बॅटच्या आतल्या कडा लागतात अमितच्या बॅटला, परंतु इथे मात्र बॉलला, त्याच्यामुळं कडा घेतली, रन नाही आहे, अंतिम बॉलवर धाव नाही. हा सामना अगदीच निरासमाना चालला आहे, कारण 6 बॉल आणि 48 धावांची फॉर्मॅलिटीज फक्त उरली आहे. फिल्डिंग लावा लगेच वलप संगम. 6 बॉल 48, खूप दूर राहिला सामना. प्रतिकार नाही चांगला झाला, त्याच्यामुळे प्रेक्षकांनाही मजा नाही या सामन्यामध्ये आली. इथे दिनेश बंधू आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने. आता दिनेश पाटील आमच्याशी जोडलेले आहेत. मित्रांनो, येणाऱ्या 25 फेब्रुवारीला ग्रुप ग्रामपंचायत बेलवली वारदोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दिनेश पाटील आमचे समालोचक आहेत, ज्यांचा आपण आवाज ऐकता निश्चित स्वरूपात त्यांची बिनविरोध निवड होणार आहे. आणि त्याकरता संपूर्ण पालेश्वरी कमिटीच्या वतीने, आमच्या वल्लभ क्रिकेट संघाच्या वतीने, कोपरा क्रिकेट संघाच्या वतीने आणि आम्हा सर्वांच्या वतीने दिनेश बंधू
विकासाच्या दृष्टिकोनातून तुमचा एक चांगला योगदान आपल्या गावातला लाभो याच आमच्या मनपूर्वक शुभेच्छा असणार आहेत. तर नक्की धन्यवाद महागुरु, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच आम्हाला मिळत राहू द्या. सामन्याकडे वळूया. बंटी ठाकूर वाटलं होतं की हा प्रतिकार करेल, परंतु तोही मात्र बंटी खाडेकरनं आपला कहर दाखवला, याचा प्रभाव दाखवला आणि एका बंटीनं केली दुसऱ्या बंटीची शिकार. बंटी खाडेकर पहिल्या षटकामध्ये थोडासा अडचणीमध्ये राहिला होता बंटी खाडेकर, पण त्यानंतर मात्र 2 फलंदाज परतल्यानंतर त्या बंटी खाडेकर जबाबदारी घेतली. 43 धावा तब्बल ठोकल्या, षटकारांची अतिशबाजी केली, सलग 3 षटकारी दाखवले आणि आता गोलंदाजीमध्ये आल्यावर पहिल्याच बॉलला पहिली विकेट बंटी ठाकूरची. जयेश ठाकूर रन मात्र मिळत फक्त आणि फक्त एक प्रेक्षक फक्त वाट बघतात की हा सामना कधी संपेल. यानंतर कदाचित एक मॅच झाल्यानंतर वलप वर्सेस वलप असेच काही झुंज आपल्याला पाहायला मिळेल का? क्रॉस वलप वर्सेस बोरला, बोरले संघानं सामना जिंकलाय. यजमान उपसरपंच मंचावर उपस्थित आहेत, सगळं शक्य आहे. आणखीन एक फटका, फक्त स्ट्राईक चेंजेस करतील, काही बदल होणार नाही. हा सामना तुम्हाला मात्र जाईल, घेऊन जाईल एका बाजूला. बंटी खाडेकर गोलंदाजीच्या मार्कवर आहे, त्याला विकेट हव्यात असं प्राथमिक दर्शनी वाटतंय. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शॉर्ट बॉल, विकेट घेण्याच्या नादामध्ये मात्र आखूड टप्पा टाकला, मिड विकेट रिकामं होतं, भिरकावलं, सरळ दाखवला आसमान, ठोकला षटकार. खऱ्या अर्थानं विचार केला तर आदरणीय बोधानाथ पाटील उपसरपंच वल्लभ या मंचावर उपस्थित आहेत. आम्ही त्यांना कदाचित पाहिलंच नव्हतं, परंतु कारण स्टेज थोडंसं बाहेर आहे, तर तुमचंही दादा सहर्ष स्वागत आहे. अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा आपल्या वतीनं संपन्न झाली आणि दरवर्षी न चुकता आम्हाला एक कॉल त्यांचा असतो, त्यामुळे तुमचे विशेष आभार. बंटी खाडेकर, हा फटका चांगला आहे, तीही रिकामी जागा आहे, लॉंग ऑफ रिकामच राहिलं आहे. विकेट कमावण्याच्या नादामध्ये मात्र इथे ओव्हर पिच बॉल, 1 रन मात्र मिळते. फक्त पराभवामधला धावांचा अंतरच कमी करू शकतो, याच्या पलीकडे काही होऊ शकत नाही आहे. लागोपाठच्या 2 बॉलवर 2 चांगले फटके दाखवले ते जयेश ठाकूरनं. आता स्वतःला झेल पकडावा लागणार आहे. 2 विकेट्स येत आहेत, इथून काउंट डाऊन सुरू होईल. 43 धावा जोडल्या, 2 विकेट घेतल्या आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर बंटी खाडेकर. थँक्स दिनेश पाटील सर. आता जी लढत झाली, श्री गणेश क्रिकेट संघ वलप यांनी या संघाने कोपरा क्रिकेट संघावर मात करत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. श्री गणेश वलप क्रिकेट संघाचा पालेश्वरी आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने अभिनंदन करतो. आणि कोपरा क्रिकेट संघ, तुम्ही पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचं आमच्या आयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक आभार. या सामन्याचा सामनावीर, चला पुढील लढत मैदानामध्ये लगेच दाखल व्हायची आहे. भोईर पाडा रेडी राहायच्या बघा दोन्ही क्रिकेट संघ. या सामन्याचा हिरो 2 फलंदाजांनी ज्याने तंबूचा रस्ता दाखवला आणि 43 धावांची अप्रतिम झुंजार केली, साकारली. तर सामनावीर बंटी खाडेकर आणि पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही ते आमंत्रित करतो. अग्निशमन दलातील एक कर्तव्यदक्ष अधिकारी आमचे मित्र सूर्यकांत दादा पाटील देवीचा पाडा आणि प्रभाकर शेठ पाटील वलप. प्रभाकर शांताराम पाटील वलप आणि सूर्यकांत दादा पाटील अग्निशमन दलातील अधिकारी आहेत. सोमनाथ भोईर तलोजा मस्कूर यांच्या वतीने 1000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल पालेश्वरी कमिटीच्या वतीने तुमचा आभार. इथे प्रभाकर शेठ पाटील वलप आणि त्याचबरोबर सूर्यकांत पाटील एक अग्निशमन दलातील एक कर्तव्यदक्ष अधिकारी यांच्या शुभ हस्ते बंटी खाडेकर ज्यांनी फलंदाजी करत असताना 43 धावांची दमदार इनिंग साकारली आणि गोलंदाजी करत असताना 2 फलंदाजांना बाद केलं.
संघाचे पुरस्कर्ते भोलानाथ शेठ पाटील यांना आपण पाहतो. विद्यमान उपसरपंच बंटी पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादित केलं. काय विजयाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकशील? पहिले तर विनयला आणि प्रेमला सॉरी बोलेन, कारण माझ्या मुलं ते रनआउट झाले. आणि प्रेम तर एक चांगल्या लयमध्ये होता, 3 बॉलात 3 सिक्स मारलेले. थोडा डिप्रेशनमध्ये गेलेलो कारण 2 विकेट माझ्या मुलं पडलेले, पण जसं बॅटला बॉल लागायला लागला तसा कॉन्फिडन्स वाढला आणि असं खेळ झाला. या खेळपट्टीवर तुरकर 43 धावांची थोडक्यात तुझं अर्धशतक हुकलं.